इथं इथं काय काय ठेवलं तुम्ही जरा दाखवा. हे खोबऱ्याची चटणी आहे. हे खोबऱ्याची चटणी केलेली आहे. हा. बर, परत ते उपीट आहे. उपीट करून ठेवलंय. हा. ओके हे पोहे. ओके. पोहे देखील आहेत. हा. तर पोह्याचा रेट कसा आहे ते? 20 रुपये. ओके. पोहे उपीट 20 रुपये. पोहे उपीट 20 20 रुपये. तर इथं गरमागरम तयार केले जातात का करून आणताय, कसं काय जातं? इथंच करते दादा. संपल्यानंतर गरमागरम हा, केलं आणि जातं. परत तर ताई नमस्कार. नमस्ते. आपला इथं स्टॉल कधीपासून चालू केलाय सांगा, आणि काय काय मिळतं आपल्या स्टॉलवरती ते जर आमच्या प्रेक्षकांना सांगा. वर्ष झालं आम्ही स्टॉल लावून. बर. आणि इथं इडली वडा, हा. पोहे उपीट, बर. डोसा, उत्तप्पा हा. सगळे. सगळेच पदार्थ हा. म्हणजे एका स्टॉलवरती मिळतात. हा, मिसळ आलेल्या पाव, लोकांना काय मिळणार नाही असं नाही, सगळे हा, पदार्थ मिळतील गरमागरम. मिसळ पाव, चहा, कॉफी. बर. बरं, आता इथं सगळे पदार्थ तुम्ही तयार करताय की कसं करून आणताय बाहेरून, कसं काय सगळे असं? इथंच तयार करते. सगळे गरमागरम पदार्थ मिळणार इथं. हा. आता हे समोर बघू शकता मित्रांनो, इथं हे उडीद वडे केलेले आहेत, सांबार करून ठेवलाय, आणि हे उडीद वडे करायचं काम आता चालू आहे. जसं ताई म्हणाल्या की सगळे पदार्थ इथं मिळतात, तर ते जरा एकदा रेट सांगा सगळ्या पदार्थांचे. इडली वडा सगळे 30 रुपये, इडली वडा डोसा 30. 30 रुपये, ओके मिसळ पाव 40 रुपये, ओके. चहा कॉफी 10. चहा कॉफी 10 रुपये. ओके. हे सगळे पदार्थ शिकला कुठं तुम्ही? सगळे मी असंच करत करत शिकले सगळे. बरं, गाव कुठलं तुमचं मूळचं? आमचं विजापूर, विजापूर, कर्नाटक. कर्नाटक. त्यामुळे सगळे साऊथ इंडियन पदार्थ साऊथ इंडियन, सगळं साऊथ सगळे इंडियन. ऑथेंटिक मिळणार इथं हा, प्रेक्षकांना. सगळं साऊथ. आता हे पीठ वगैरे कसं करताय जरा सांगा आम्हाला, थोडक्यात माहिती सांगा, कशी पीठ करताय, काय उडीद हे वड्याचं पीठ? उडीद वड्याचं पीठ रात्री भिजत घालते. बर. आणि 4 तास तरी भिजत घालायला लागते. ओके. पाणी न घालता मग वाटायला लागते पीठ. पाणी न घालता वाटतं. वाटायला. आता हे मला सांगा, इडली जे तुम्ही इथं देताय हा. त्या तांदळाच्या असतात की रव्याच्या असतात? तांदळाचे. कारण सांगलीत तांदळाच्या इडली कुठं मिळत नाही जास्त करून. तांदूळ आणि डाळ तांदूळ आणि डाळाच्या ओरिजिनल इडली म्हणजे मिळतील त्या. भिजत घालून मिक्सरला लाव. इथं गरमागरम वडे मित्रांनो बघू शकता तुम्ही, तयार व्हायला लागलेत. मित्रांनो, बापटमळ्याच्या खाऊ गल्लीच्या शेजारी आता आपण आलोय, आणि इथं समोर बघू शकता अन्नपूर्णा नाश्ता सेंटर. या नाश्ता सेंटरला आता आपण भेट देणार आहे. तर जसं मित्रांनो नाव आहे अन्नपूर्णा, तर तसंच ताई या अन्नपूर्णा आहेत, कारण इथं ह्या स्टॉलवरती तुम्ही पदार्थांची रेंज बघू शकता. ह्या छोट्याशा स्टॉलवरती सांबार, उडीद वडा, पोहे, मसाला डोसा, उपीट, उत्तप्पा, मिसळ, चहा, कॉफी, हे सगळे पदार्थ गरमागरम या स्टॉलवरती तुम्हाला मिळतील. तर सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत स्टॉल असतो, बरोबर ना ते? तर या वेळेत येऊन मित्रांनो तुम्ही ह्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. आता समोर बघू शकता, हे गरमागरम आता उडीद वडे करायचं काम चालू आहे, आणि इथं हे असे गरमागरम उडीद वडे आणि सांबार इथं मिळतात. तर ते सांबार जरा दाखवा. तरी अशा पद्धतीनं गरमागरम सांबार हे तुम्हाला स्टॉलवरती इथं मिळेल. तू कधीपासून करतोस काम हे? डोसा वगैरे कधीपासून करतोस? म्हणजे आता कमीत कमी 7 ते 8 वर्ष झालं. 7 ते 8 वर्ष. पहिला स्टॉल कुठं होता तुझा मग? आमची आकाशवाणी जवळ होतं, कोल्हापूर रोडला होतं. बरं बरं बरं. ओके. मित्रांनो 7 ते 8 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो, आणि बघू शकता इथं सर समोर एका बाजूला इथं हे उडीद वडे चालू आहेत, आणि इकडे डोसा चालू आहे. तर डोसाचा रेट काय दादा सांग? डोसा फक्त 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला. उत्तप्पा वगैरे असते, उत्तप्पा 40 रुपयाला आहे. ओके ओके रेग्युलर मसाला डोसा आहे, पोडी मसाला. ओके. पोडी मसाला डोसा आहे हा. मित्रांनो बघू शकता, हा डोसा तयार झालाय, आणि डोस्याची प्लेट आता लावली जाते, त्याबरोबर ही बटाट्याची भाजी आणि डोसा दिला जातो. तसंच ही खोबऱ्याची चटणी देखील दिली जाते आता. आणि ह्या डोस्याचा रेट मित्रांनो 30 रुपये. ओके. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही, ही गरमागरम इडली काढलेली आहे, आणि इथं जसं मानवलं तसं तांदळाच्या इडली मिळतात इथं, आणि इथं सांबार देखील केलेला आहे इथं स्टॉलवरती. दादा किती वाजता येतोस तू सकाळी? सकाळी मी 6 वाजता येते. 6 वाजता येऊन सांबार वगैरे इथंच तयार करतोस? हो, सगळं इथंच तयार करतो. ओके. तर इडली वडा म्हटल्यानंतर मित्रांनो गरमागरम सांबारही लागतंच, आणि इथं सकाळी दादा 6 वाजता येऊन जर वर्ण उचलत 6 वाजता येऊन हे अशा पद्धतीनं गरमागरम सांबार बनवतो, आणि त्यानंतर ते दिवसात सुरुवात होते. 6 वाजल्यापासून हे सगळे पदार्थ बनवले जातात.
आता इथे समोर बघू शकता तुम्ही इडली बनवायचं काम चालू आहे. त्याला कशाची प्लेट लावतो आपण? इडली वडा. ओके. इडली वड्याला किती नग असतात? 2 इडली आणि 1 वडा. ओके. मित्रांनो प्लेटला 2 इडली आणि 1 वडा असतो आणि रेट आहे 35 रुपये. इडली आणि वडा जर घेतला तर 35 रुपये रेट आहे आणि नुसते इडली असेल तर 30 रुपये. त्याला किती नग असतात? 4 नग. ओके. तर 2 इडली आणि वडा रेट 35 रुपये. इथं गरमागरम सगळे पदार्थ मिळतात. इथं आता समोर बघू शकता हे इडली लावायचं काम चालू आहे. मित्रांनो हे तांदळाचं पीठ टाकलं जाते आणि ह्या आता इडल्या गरमागरम केल्या जातील. इडली पात्रामध्ये लावून आता गरमागरम इडली तयार केल्या जातील. दिवसभर मित्रांनो इथं इडली दुपारी 12 पर्यंत स्टॉल असतो आणि गरमागरम इडली सगळ्यांना दिल्या जातात. दिगंबर माळी. कधीपासून येतोस आणि काय काय घेतोस सांग जरा आम्हाला इथं. 1 वर्ष झालं. बर. इडली नंतर ना डोसा मला इथं तर डोसा खूप आवडतो. बर. आता मला 1 वर्ष झालं मी खातोय रोज. बर. रोज सकाळी येतो. 6ला जायचं चालू करतो पण 8ला रोज येतो. हा. इथूनच खाऊन जातो क्लास. बरं डोस्याचं वैशिष्ट्य काय सांगशील? काय काय आवडते तुला? डोसाची चटणी 1 नंबर लागते. कुरकुरीत एकदम डोसा होतो. बेस्ट आहे. हो. ओके. तर दादा कुठली प्लेट लावतोय आपण? आता इडलीचं प्लेट लावते. इडली प्लेट लावतोय. ओके. मग अशी इडली वडा लावला होता. आता इडली प्लेट किती नग आहेत? 4 नग. ओके. इडली चार पण नग. मोठ्या असतात. ओके. हे गरमागरम सांबार दिलं जातं हो. आणि खोबऱ्याची चटणी. इडलीच्या प्लेटची मित्रांनो रेट आहे 30 रुपये. 30 रुपये. तर नमस्कार. नमस्कार. इथं स्टॉलवरती कधीपासून येत आणि काय काय खाताय जरा पदार्थांबद्दल सांगा आम्हाला जरा. तसं मी ऍक्च्युली 3-4 वेळा आलोय. बर. आणि जर घरगुती चव जर बघा म्हणावीशी असेल तर तिथं असेल. बरोबर. जास्त मसालेदार वगैरे असं नाही. रेट पण रिजनेबल आहेत. हा. पोहे छान आहेत, उडीद वडा छान आहे, डोसा छान आहे, हा. उत्तप्पा छान आहे. ओके. घरगुती चव ज्याला हवी असेल, हा. जास्त मसाले जर नको, टेंटेटिव्ह तेवढंच आपलं व्यवस्थित, तर हे एक छान म्हणजे अगदी रोज नाश्ता करण्यासारखं एक ठिकाण आहे म्हणाल. 100% 100%. ओके. सांगलीकरांना काय सांगाल सर? सांगलीकरांना आवर्जून सांगेन की इथं एक तरी भेट द्या अवश्य होईल. हा. खावा आणि तुमचं मग तुमचं हे बघून सांगा तुमचं. पण एक वेळ अवश्य भेट देऊन जावा. ओके. सर आपलं नाव आणि कुठं राहत आहे ते पण सांगा. माझं नाव आयुब बादशाह मुजावर. मी सांगली कॉलेज कॉर्नर लक्ष्मी चाळते राहतोय. आणि बरेचच मी सुद्धा या ठिकाणी बरेचच बाहेर खात असतो. बरं. सांगलीत सगळे पदार्थ म्हणजे कुठं कुठं काय काय चांगलं मिळते माहिती आहे तुम्हाला? हा, बऱ्यापैकी माहिती आहे. ओके ओके. मित्रांनो इथं आता समोर बघू शकता तुम्ही गरमागरम पोहे बनवायचं काम चालू आहे. तर ते दिवसातून किती वेळा पोहे तुम्ही बनवता? 2-3 वेळा तरी होतातच. ओके. लागेल तसे 2-3 वेळा केले जातात. तर गरमागरम पोहे देखील इथे मित्रांनो मिळतात आणि उपीट देखील मिळते. हे पोहे बनवायचं काम समोर बघू शकता मित्रांनो चालू आहे. मित्रांनो इथं आता समोर बघू शकता हे गरमागरम पोहे आता डब्यामध्ये भरून ठेवले जातील जेणेकरून आलेल्या कस्टमरना गरमागरम पोहे इथे दिले जातात. तर मित्रांनो आता हे गरमागरम पोहे तुम्ही बघू शकता डब्यामध्ये भरलेले आणि जेणेकरून हे गरमागरम पोहे कस्टमरला दिले जातील. थांबा जरा. तर ही आता गरमागरम पोहेची प्लेट भरली जाते. तर रेट कसे आहेत पोहेचे? 20 रुपये. तर पोह्याबरोबर लिंबू दिलं जातं. तवा आता गरमागरम तापलेला आहे आणि याच्यावरती आता डोसे केले जातील. मित्रांनो हे पीठ ते रात्री भिजवून आणतात. ते पिठाचं कशी प्रोसेस करता तुम्ही जरा सांगा. मित्रांनो समोर बघू शकता आता ही चटणी टाकलेली आहे. ही कसली चटणी आहे? पोडी मसाला आहे. ओके. मित्रांनो डोसा खूप फेमस आहे इथला. बरेच लोक डोसा घेत आहेत. तर आज आपण आता डोसा टेस्ट करणार आहोत.
मित्रांनो सांबारचा आरोमा इतका जबरदस्त आहे की इथपर्यंत मला फील होतोय. खूप छान पद्धतीनं सांबार देखील मिळते इथं. आणि इथं आपला डोसा जो आहे तो आता तयार होत आलाय. हा ते सांगा जरा डोस्याचं पीठ कसं करताय काय? डोस्याचं पीठ तांदूळ, हा. हरभरा डाळ, हा. उडीद डाळ आणि मेथी, ओके. ते कधी भिजवताय? पोहे. पोहे पण असतात. हा. संध्याकाळी दुपारी 3 वाजता भिजवते, ओके रात्री 9 वाजता काढायचं ओके मिक्सरला लावून. ओके. सकाळी पीठ तयार होईल. मित्रांनो त्यामुळेच हे डोसे खूप छान पद्धतीने तयार होतात आणि घरगुती चव या डोस्यांना मिळते. हा समोर बघू शकता मित्रांनो हा गरमागरम डोसा तयार आहे. ही डोस्याची प्लेट लावली जाते त्याबरोबर बटाट्याची भाजी चटणी आणि हा तर डोसा दिला जातो. तसंच डोस्याच्या प्लेटला ही खोबऱ्याची चटणी देखील दिली जाते. पुन्हा एकदा रेट कार्ड दाखवतो मी हे तुम्ही स्टॉप करून तुम्ही सगळे रेट चेक करू शकता. तर मित्रांनो ही सकाळची 9ची वेळ झाली आता आणि इथं समोर बघू शकता आता ही नाश्त्यासाठी गर्दी व्हायला लागली. जसं मगाशी म्हणालो तसं 8-9 नंतर गर्दी होते या स्टॉलवरती आणि सगळे गरमागरम पदार्थ इथं मिळत असल्यामुळं गर्दी देखील खूप होते. आता ही उडीद वडा प्लेट आहे का? ओके. 2 उडीद वडा 30 रुपये प्लेट आहे. ओके. तर मित्रांनो बघू शकता मगापासून तुम्हाला खूप पदार्थ दाखवले गरमागरम समोरच आपल्या तयार होतात. आणि हे वड्याची प्लेट कितीला दादा? 30 रुपये. ओके. दादा नाव सांगा आपलं आणि कुठं राहताय सांगा. माझं नाव पराग. ओके. आम्ही तर डेली येतो नाश्ता करायला. बरं. आणि डोसा हा माझा इथला सगळ्यात आवडता पदार्थ आहे. बरं. क्वालिटी एक नंबर डोसा. डोशाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? का आवडते म्हणजे काय असते असं? टेस्ट मला आवडते. टेस्ट चांगली आहे. ओके. आणि रेट वगैरे? अफोर्डेबल आहे. अफोर्डेबल आणि या टेस्टला हे रेट अगदी परफेक्ट आहे. ओके. आणि सांगलीकरणात काय सांगाल तुम्ही? त्या स्टॉल बद्दल काय एकदा सांगाल? 100% व्हिजिट करा आणि डोसा तेवढा इथला टेस्ट करा. मस्त डोसा आहे. आता मी पण तुम्ही सांगताय म्हणून डोसा टेस्ट करणार आहे. कसा वाटतो बघूया. 100%. कारण पोहे उपीट सगळं टेस्ट करून झाले माझं इथलं. खूप छान आहे पदार्थ. डोसा एक नंबर आहे. ओके. थँक्यू. थँक्यू. तर दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आणि कुठं राहता सांगा जरा. माझं नाव महेश हलदर आहे. मी तर चांदणी चौकात राहतोय. बर. जेव्हापासून यांनी चालू केले त्याच्या फर्स्ट डे पासून आम्ही येतोय. इथली क्वालिटी आहे एक नंबर आहे. म्हणजे मला तर आवडत्या. आम्ही रोज सकाळी तो वायामला येतोय. ओके ओके. आल्यानंतर नाश्ता आमचा फिक्स असतो. आता नाश्त्यामध्ये बरेच पदार्थ इथं मिळतात पण तुम्ही काय घेताय? काय आवडते तुम्हाला? आता जे घेतले तेच घेतोय. इडली आम्हाला बऱ्यापैकी इथली आवडते. इडली आवडते. ओके. काय वैशिष्ट्य काय सांगाल इडलीचं? नाही हा जो आहे तो एकदम प्रेमळ स्वभावाचा आहे. हा. आम्हाला आधीपासून सर्व्हिस चांगली देत असल्यामुळं आम्ही इथे देतोय. आणि त्यातल्या त्यात फूडची क्वालिटी पण चांगली असल्यामुळं ओके. इथे देतो. ओके. इतर सांगलीकरण आता किंवा महावीर गार्डनला येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? बापटमाळ्यात येणाऱ्या माणसांनी एकच सांगितलं की बाबा तुम्ही जरी तो व्यायाम करा इथला हेल्दी असतोय एकदा तर ट्राय नक्की केला पाहिजे. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. सर नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आणि कधीपासून त्या स्टॉलवरती येत आहे काय घेताय जर मिलिंद मोहनानी जवळजवळ 3-4 वर्षापासून येतोय. पदार्थ फार चांगले आणि मस्त असतात. ओके. चक्कर मारते पण पदार्थाकडे लक्ष जाते. म्हणजे फिरायला व्यायामाला येत आहे पण पदार्थ व्यायामाला येते पण लक्ष इकडे जाते की आज नाश्ता करूया, आज पोहे खाऊया. ओके ओके ओके. शेवटी 2-3 दिवस मनाला मारून तिसऱ्या दिवशी खायला लागतेच. बर बर. एवढे चांगले पदार्थ आहेत. हा पदार्थ चांगले. ओके ओके. थँक्यू सर. तर मित्रांनो अन्नपूर्णा स्टॉलवरती आता आपण आलोय. बापटमाळ्याच्या शेजारी असणाऱ्या अन्नपूर्णा स्टॉलवरती बरेच पदार्थ मिळतात मित्रांनो. सगळे पदार्थ काय काय मिळतात ते तुम्हाला दाखवले. सगळे पदार्थ इथं गरम करून दिल्यामुळं खूपच गर्दी असते इथं आणि घरगुती चव असल्यामुळं इथं व्यायामाला आलेली लोक मॉर्निंग वॉकला आलेली लोक नाश्ता करूनच घरी जातात. मित्रांनो इथं कॉलेजची मुलं जी येतात तरुण वर्ग जो आहे तो इथला डोसा रेकमेंड करतो. त्यामुळं आज मी इथं नाश्त्यासाठी डोसा घेतलाय. डोस्याचं पीठ जे आहे ते खूपच फ्लफी आहे. जसा कुरकुरीतपणा पण आहे आणि फ्लफीनेस पण आहे याला. तर याचा आपण आता एक बाईट घेऊया पहिल्यांदा फक्त डोस्याचा. अतिशय फ्लफी आणि कुरकुरीत देखील आहे. डोस्याचं मित्रांनो असं कॉम्बिनेशन खूप रेअर मी बघितलं. डोसे जाड देखील आहेत आणि कुरकुरीत देखील आहेत.
काही ठिकाणी मित्रांनो आता घरात जर आपण ट्राय केला तर डोसा एकतर जाड होतो किंवा कुरकुरीत होतो, नाहीतर तसं नाही आहे. डोसे जाड असून देखील कुरकुरीत आहेत. त्यांनी मग जसं सांगितलं की पोह्याचं हे पीठ जे भिजवत आहेत डोसाचं, तर त्या पिठामध्ये थोडेसे पोहे टाकल्यामुळं हा थोडासा डोसा फुगलेला आहे, थोडा कुरकुरीत पण झालाय आणि थोडासा जाडसर देखील आहे. इथं बटाट्याची भाजी देखील दिली जाते. तर बटाट्याच्या भाजी सोबत आता आपण टेस्ट करूया. कर्नाटकच्या साईडला मित्रांनो जर तुम्ही काही खाल्लं असेल तर जवळपास सेम टेस्ट आहे. कारण मॅडम ज्या करणाऱ्या ताई ज्या आहेत त्या देखील कर्नाटकातली ऑथेंटिक चव तुम्हाला इथं नक्कीच मिळेल. आणि सगळे पदार्थ तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतरच लक्षात आलं असेल की खूप छान पद्धतीने बनवतात. खोबऱ्याची चटणी आपण ट्राय करून बघूया. वा, तर मित्रांनो आताच आपण डोसा टेस्ट केला, खूपच छान आहे डोसा. आता आपण उपीटासोबत मित्रांनो खोबऱ्याची चटणी थोडीशी घेतलेली आहे. तुम्ही देखील कॉम्बिनेशन करून बघा, खोबऱ्याची चटणी कशा लागते उपीटाबरोबर. एक वेगळी टेस्ट येईल तुम्हाला, खूप छान पद्धतीने लागते. वा, पहिल्याच घासामध्ये मित्रांनो लक्षात येतं की उडपी पद्धतीचं जे उपीट असतं तशा पद्धतीनं हे ऑथेंटिक उडपी पद्धतीनं उपीट केलेलं आहे. उडपी उपीटाचा एक सॉफ्टनेस आणि तोंडात उपीटाचा घास घेतल्यानंतर एक आल्याचा जो अद्रकाचा जो फ्लेवर येतो तशा पद्धतीनं स्ट्रॉंग फ्लेवर येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपीट खूपच सॉफ्ट आहे. उपीट अतिशय सॉफ्ट आहे आणि त्यात थोडीशी खोबऱ्याची चटणी घेतल्यामुळं त्याची चव अजूनच वाढलेली आहे. वा, आणि इथले सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. उपीट तर अतिशय जबरदस्त आहे, डोसा देखील खूप छान आहे. आणि हे आता गरमागरम पोहे जे केलेत आपल्या समोरच आता फ्रायनी केलेत पोहे, ते देखील आता टेस्ट करून बघूया आपण. वा, समोर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे पोहे आहेत घरगुती पद्धतीने केलेले आहेत आणि कुठेही तेल जास्त नाही आहे. खूप छान पद्धतीनं ते घरगुती पोहे इथं मिळतील तुम्हाला. वा, मित्रांनो सगळेच पदार्थ जबरदस्त आहेत. काल आल्यानंतर मी इडली वडा इथला टेस्ट केला होता, खूप छान पद्धतीनं सगळी टेस्ट आहे. बापटमाळ्याच्या या बाजूला कधी मित्रांनो आलात तर हे सगळे पदार्थ टेस्ट करा. आणि व्हिडिओ कसा झाला कळवायला विसरू नका. काही सूचना तुमच्या असतील तर कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप देखील करा. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. मित्रांनो सांगलीतले, कोल्हापुरातले आणि इचलकरंजीचे आपण बरेच व्हिडिओ चॅनलवरती टाकलेत. तर ते जर आपल्याला बघायचे असेल तर चॅनलवरती जावा. सांगलीची, कोल्हापूरची आणि कुरुंदवाडची अशी वेगवेगळी प्लेलिस्ट आपण बनवली आहे. त्यामधले 1, 2, 3 व्हिडिओ जसे आवडतील तशा पद्धतीनं व्हिडिओ बघा आणि चॅनलला सपोर्ट करा. जेव्हा कधी तुम्ही या बाजूला याल तेव्हा सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका.